शुभ सकाळ मित्रांनो. तर आपला
पण असं आपण वरती आलो. इथे एक पाण्याचा टाक आहे, ते सुकलं आहे. इथे वरती 3 पाण्याचे टाके आहेत, बट खालचं जे मेन पाण्याचं टाक आहे ते आपण घेतलं नाही. जाताना आपण बघू, त्यालाच फक्त पाणी असतं. बाकी हे सगळे वरचे 3 टाके पूर्ण रिकामे होऊन जातात. आणि भैरवगडची निर्मिती केली ह्याच्यासाठी की जो आपला माळशेज घाट आहे, जो पुणे मुंबईला जोडतो, ती जी माळशेज घाट आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा जो भैरवगड आहे हा वॉच टॉवर म्हणून काम करायचा. ओमले बोलतात त्यांना सगळे, तुमचे चुलत भाऊ आहे ते. मग आज काय बोलतात कांबळे आणि ओमळे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट म्हणलं तुम्ही पोलीसमध्ये काय. अंदाजपंचे निघाले पोलीसवाले बरं का, घाबरा. तुमचं नाव काय? सुनील कांबळे. सुनील कांबळे सर. तुमचं? आणि तुम्ही? हा, शंभू पाटील. विधी अधिकारी आहेत, ते तर आपले शिवादादा आहेत. काय विधी अधिकारी आहेत. हे उपसचिव माळेसाहेब वित्त विभागाला, मी सहकारी विभागाला. तुम्ही सगळे पोलीस एक काय? मी चोर आहे. माझं विकास उल्हास काळे. ते एक पाण्याचं टाक आहे. काय म्हणले? हां, खराब पाणी आहे. उघड्यावर टाका म्हणून खराब आहे. लास्ट भैरवगड टॉप. हा बघा, हा नाणे घाट आहे. इकडे मदनगड आहे या साईडला, तो तिथं कोकणकडा, आणि इकडे आजोबा पर्वत आहे या साईडला. या गडाचा वापर म्हणजे टावर वॉचसाठी केलेला आहे. हा, आणि मुख्यतः ज्या टायमाला नाणेघाट हा याचा टोल जास्त वाढला ना, त्या टायमाला इकडं माळशेज घाटा सुरू झाला मार्ग. अच्छा. त्या टायमाला इकडनं जास्त पब्लिक यायला लागले, त्याच्यामुळे इथला टावर वॉच म्हणून याचा वापर जास्त केला. आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण क्लिअर दिसतं या गडावरनं. इथं आहे आपला आजोबा पर्वत, त्याच्याच बाजूला रतनगड, सांदन व्हॅली, बाजूला आहे आपला हरिश्चंद्र कोकणकडा, त्याच्यात पुढं काळ वॉटरफॉल. आणि या डोंगराला भरपूर घाटवाट आहेत. त्याच्यातली मुख्यतः वाट म्हणजे बेलणीची वाट आहे. वाट आहे. हा, त्याच्यात पुढे चंद्रकोर वाट तिकडची बघा लांब दिसते. हा, शेवटची. त्याच्यामधली नांगरदरा. हा, इथे नांगरदरा हे इथे मधला भाग नांगरदऱ्याची वाट. तिथून आलं तर पूर्ण इकडनं आडोशी मधून वाट येते, वाघाची वाट म्हणून. ती इथे वरती त्या टॉपला येते. बरोबर आहे. इथं वरती माथ्याला वरती. हा, इथं इकडचा आपला नाण्याचा अंगठा दिसतोच. नाण्याचा अंगठा. त्याच्यात पुढे गेला की गोरखगड दिसतोय. आणि त्याच्यात बाजूला बघा ढाकोबा दिसतोय. तिकडे जीवदान तर मागं राहिला, जीवदान, हडसर, चावण, हे सर्व मागं राहिलं इकडचं. पावसाळ्यात त्याच्या दरीमधून आपल्या हा वॉटरफॉल पूर्ण भरून राहतात ना. हा, पूर्ण एवढे भरतात ते वॉटरफॉल. वॉच टॉवर म्हणजे इथं वरती आल्यावर वॉटरफॉल चांगले दिसतात. हा, एकदम क्लिअर दिसतात ते वॉटरफॉल. आणि काय इतिहास काय एकदम असं काही इतिहास म्हणजे एवढं काय नाही. इथलं टावर वॉच म्हणून याचा वापर केलाय. लढाई बिडाई काय नाही इथं, काय नाही लढाई वगैरे काय नाही. टॉवर वॉच कोण यायचं वरती? पायरे मावळे जायचे. शिवाजी महाराज. काय असं समजलं की आपली चोर वाट एक फेमस आहे, बेलणीची वाट. या वाटेने वरती गेलं काही शिवनेरीला जाते वरती. इथून त्यावेळी कसे जात होते? पायऱ्या आहेत ना, असं एवढ्या पायऱ्या आहेत, छोट्या पायऱ्या आहेत. परत बाजूला पकडायला खोमणे आहेत. तुम्ही गेलते का? हा, मी जातो शिवरात्रीला, प्रत्येक शिवरात्रीला जातो. इथं वरती आम्ही झेंडा लावतो याच्यावरती. काय बोलता? भरपूर ते डेंजर वाटते वरती. हा, डेंजर वाटते ते भरपूर. आम्ही असं ट्रेकरला बिकर कुणालाच घेऊन जात नाही, आमच्या गावातली माणसं जातो. फक्त तुम्ही जाता? हा, रिस्क आहे ना खूप ते. असं बोटिंग वगैरे काय नाही तिथे. हा हा. बरं, त्यावेळी ते रस्सी वगैरे लावता का? रस्सी नाही, तसंच जातो. रस्सी लावायला पण वरती झाडं पण नाही तिथं. वरती गेलं ना तिथं झाड पण. तुम्ही ते रॅपलिंगला मारतात, ते खिळे वगैरे मारत नाही का? नाही, बोटिंग नाही केली. हे खिळे कधी मारलेले जे आता आपण वरती 14 वर्ष चालू आहे. 14 वर्ष झालं. 60 वर्षाची गॅरंटी आहे असं सांगितलं. 60 वर्ष कोणी मारले? आणि ते पण 1-2 ठिकाणी तिथे जरा असं वर चढते वेळी ना खूप थोडं डेंजर आहे ते. खिळे कोणी मारले? ते ग्रुप मुळे राहतात. ते कसं आहे, त्यावेळी ग्रुप न आले असते. इथं पण या वॉलला पण लावले, तिथं क्लाइम्बिंग वॉल आहे. तिकडे क्लाइम्बिंग वॉल आहे का? सर दिसताय का? हा.
च्या देखरेखीसाठी देखरेखीसाठी हा किल्ला होता. हो. तर इथून कशी हिंड द्यायचे जर समजा काय प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला सांगतील शिवादादा. या गवताचं बघा, हा गवत आहे ना, हां याचा धूर लालसर होतोय म्हणजे हा. ही एक सांकेतिक खून झाली. हां आणि भाताचा पेंड आहे, हां त्याचा धूर सफेद जरा होतोय, हां म्हणजे त्याच्या सांकेतिक खुणा राहतात असा धुरांच्या, हां. कोणत्या त्या ह्याच्याला कसे द्यायचे ते. अच्छा, म्हणजे कोणता धूर झाला की इथून आता आपण उद्या जाणार आहे हरिहर किल्ल्यावर आणि हरिहर किल्ल्यावर आपण भेटू. जय शिवराय. ब्लॉग एंड.